Now see the ninth example of practice set 5.2. ओके, मग आता यातलं जे हा प्रॅक्टिस सेट 5.2 आहे, प्रॅक्टिस सेट 5.2 त्यातलं 9th एक्झाम्पल. मग आता दिलं काय बघा, एक सेंट्रॉइड दिला आहे आणि व्हर्टायसेस देऊन ठेवले नेहमीप्रमाणे. लेट सेंट्रॉइड जो आहे तो जी आपण एक्स आणि वाय म्हणतो ते ॲक्च्युली देऊन ठेवलेत 1 and 5. इकडे 1 आणि 5 लिहा. हां, आता एक नेहमी लक्षात ठेवा, सेंट्रॉइडची आपण एक्स आणि वाय मानत असतो नेहमी. ओके, नंतर ए एच अँड -6 ते मानतो आपण x1 y1. बी 2 and 3 ते मानतो आपण x2 y2. सी -6k जे आपण मानतो x3 y3 बाय युजिंग सेंट्रॉइड फॉर्म्युला. सेंट्रॉइड फॉर्म्युला काय, x इज इक्वल टू x1 प्लस x2 प्लस x3 अपॉन 3. देअरफॉर व्हॅल्यू पुटअप करा ज्या दिल्या आहेत त्या. x आहे 1 इज इक्वल टू x1 h प्लस x2 2 प्लस x3 -6 म्हणून ब्रॅकेटमध्ये अँड डिवायडेड बाय 3. या दोघांचं मल्टिप्लिकेशन 1 into 3 3. इथे h प्लस 2, इथे मल्टिप्लिकेशन -6. देअरफॉर 3 इज इक्वल टू h, इथे सबट्रॅक्शन -4. -4 इकडे आणा, प्लस होईल. 3 + 4 इज इक्वल टू h. 7 इज इक्वल टू h. ची व्हॅल्यू आपला 7 मिळाली. आता परत y इक्वल टू y1 प्लस y2 प्लस y3 अपॉन 3. देअरफॉर y ची व्हॅल्यू बघा 5, किंवा इकडे घेतलं तर चालेल, वर आहे जागा आता. देअरफॉर y इक्वल टू 5 इज इक्वल टू y1 आहे -6 प्लस y2 आहे 3 प्लस y3 आहे k डिवाइड बाय 3. 5 into 3 15. 15 इक्वल टू यांचं सबट्रॅक्शन -3 प्लस k, हा -3 इकडे येईल. 15 + 3 इज इक्वल टू k. 18 इज इक्वल टू k. दोन व्हॅल्यू आपल्याला मिळाला, एक h 7 आला आणि k 18 आले. ओके, नाउ सी द नेक्स्ट एक्झाम्पल. फाइंड द कोऑर्डिनेट्स ऑफ द पॉइंट्स ऑफ ट्रायसेक्शन ऑफ द लाइन सेगमेंट AB विथ A and B. नाउ सी, तुम्हाला जर ट्रायसेक्शन समजलं तर बाकी सोडून एकदम सोपं आहे. ट्रायसेक्शन म्हणजे काय, सपोज दिस इज सेगमेंट AB आणि असे दोन पॉईंट्स आहेत की जे याचे इक्वल 3 पार्ट करतात, ट्रायसेक्शन करतात, 3 सेक्शन करतात. मग समजा आपण सारखे भाग करणारे पॉईंट जर घेतले तर इथे हे सारखे भाग करतील P आणि Q. P आणि Q या दोन पॉईंटमुळे या सेगमेंटचे 3 इक्वल पार्ट झाले. 1 2 3 ट्रायसेक्शन झालं. ओके, मग आता बघा, आपण नेहमीप्रमाणे काय करतो, याचे कोऑर्डिनेट्स आपण x1 y1 मानणार आहे, नो डाऊट. ओके, याचे x2 y2 आणि जो सेक्शन करतो, जो डिव्हाइड करतो, त्याचे आपण काय मानत होतो, x आणि y. ओके, इथपर्यंत समजले, काय अडचण नाहीये. पण आता या ठिकाणी हे जो भाग आहे AP PQ अँड QB, हे तिन्ही भाग सारखे आहेत, बरोबर आहे. म्हणजे इथून इथपर्यंत एक भाग, इथून इथपर्यंत एक भाग आणि इथून इथपर्यंत एक भाग, बरोबर आहे. म्हणजेच काय होणार आहे की इथून इथपर्यंत एक भाग आणि P पासून B पर्यंत 2 पार्ट्स, बरोबर आहे. म्हणजे P हा पॉइंट ह्या सेगमेंटला 1:2 असं डिवाइड करतो, बरोबर आहे. AP इज इक्वल टू PQ इज इक्वल टू QB, बरोबर आहे. देअरफॉर पॉइंट P divides segment AB in the ratio 1:2. 1:2 म्हणजे m ची व्हॅल्यू 1 आली. m/n इज इक्वल टू 1:2. हे फक्त आपण पॉईंट P साठी विचार करतोय. थोड्या वेळ फक्त पॉईंट P चा विचार करा, बाकीच्यांचा विचार Q चा विचार करू नका. इथे फार झालं तर तुम्ही लेट
किंवा इथं म्हणायची गरज नाही, कोऑर्डिनेट्स काय आपण ते मानलेच आहे, वरती दाखवतोच आहे, तर काही प्रॉब्लेम नाही. मग डायरेक्ट काय वापरणार आपण बाय युझिंग सेक्शन फॉर्म्युला. बाय युझिंग हे तुम्हाला कळालं पाहिजे, हे कसं गृहीत धरलं आहे ते कळालं. ओके, मग आता बाय युझिंग सेक्शन फॉर्म्युला. सेक्शन फॉर्म्युला काय सांगतो, x इज इक्वल टू mx2 प्लस nx1 डिवाइडेड बाय m प्लस n. देअरफॉर x इक्वल टू ची व्हॅल्यू किती आहे 1 इंटू ब्रॅकेट x2 आपल्याकडे आहे, इथे लिहून घेतलं तरी चालेल, इथं लिहा याच्या खाली, किंवा आपण जसं नेहमीप्रमाणे सेपरेट लिहितो तसं लिहिलं तरी चालेल, इथंच लिहितो, जागा नाही याची. तर x1 y1 आहे 2,7 आणि इथे आहे -4, -8. ठीक आहे, किंवा आपण सेपरेट जसं लिहित होतो तसं लिहिलं तरी चालेल. मग आता x2 आपल्याकडे आहे -4 प्लस ची व्हॅल्यू 2 आणि x1 आहे 2 डिवायडेड बाय 1 प्लस 2. देअरफॉर x इक्वल टू यांचं मल्टिप्लिकेशन -4 यांचं +4 डिवायडेड बाय 3. देअरफॉर x इक्वल टू 0/3, x इक्वल टू 0. x ची व्हॅल्यू 0 मिळाली. ओके, आता सेकंड y काढायचं आहे. y इज इक्वल टू my2 प्लस ny1 डिवायडेड बाय m प्लस n. देअरफॉर y इक्वल टू my2 म्हणजे 1 इंटू -8 प्लस n म्हणजे 2 आणि y1 आहे आपल्याकडे 7 डिवायडेड बाय 1 प्लस 2. देअरफॉर y इक्वल टू यांचं मल्टिप्लिकेशन -8 प्लस 14/3, y इज इक्वल टू 6/3, y इज इक्वल टू 2. देअरफॉर तो पॉईंट आपण कोणता मानलाय P ब्रॅकेट x, y इज इक्वल टू 0,2. म्हणजे एक पॉईंट जो आहे तो 0 आणि 2 त्याचे कोऑर्डिनेट्स आले. ओके, नाव सी द नेक्स्ट पार्ट. आता इथे क्यूचे काढायचे. क्यूचे आपण काय मानूया, आता x2 x3 संपलाय म्हणजे x3 y3 आला. लेट द कोऑर्डिनेट्स ऑफ Q आर x3 y3. एक गोष्ट तुमच्या लक्षात येत असेल की AP इज इक्वल टू PQ इज इक्वल टू QB आहे, बरोबर आहे. म्हणजे PQ इक्वल टू QB आहे, म्हणजेच काय, पॉइंट Q इज द मिड पॉइंट ऑफ सेगमेंट PQ. तसंच इथे पण झालं असतं. अगोदर जे एक्झाम्पल आपण सॉल्व केलं होतं तिथे पण हे काढून टाकू आपण, याची गरज नाही, आता आपला हा विषय संपलाय. इथे हा Q हा PBचा मिड पॉईंट आहे, तसं इथे पण झालं असतं. P हा AQचा मिड पॉईंट आहे, कारण हे तिन्ही पार्ट सारखे आहेत, इक्वल पार्टमध्ये. ओके, मग आता या ठिकाणी परत Q हा मिड पॉईंट वापरला तर डायरेक्ट मिड पॉईंट फॉर्म्युला बाय युझिंग मिड पॉईंट फॉर्म्युला. काय होईल, याचे काय मानले आपण x3. आता x3 तयार, मिड पॉईंट फॉर्म्युला तयार करताना पॉईंट कोणचे आहेत, एंड पॉईंट त्याच्यावर ठरवा. तिथे x y म्हटलं पाहिजे असं काही कारण नाही. आपण काढतो कोणाचं आहे, x3चे. हा एंड पॉईंटला हे 2 आले म्हणून x प्लस x2 असा बदल करून घ्यायला शिका. ज्यावेळेस आपण फॉर्म्युला चेंज करतो तर असा बदल झाला पाहिजे. नंतर y3 काय येईल, मग y प्लस y2/2 टाका व्हॅल्यू तिथे. देअरफॉर x3 इक्वल टू x, आत्ताच आपल्याकडे आलेला x काय, त्याचे पॉईंट्स आपण लिहून ठेवले नाही, कुठे येतो. ओके, x आणि y चे पॉईंट्स आपल्याकडे काय, 0 and 2. मग x म्हणजे 0 प्लस x2 कोणता आहे आपल्याकडे, -4 डिवायडेड बाय 2. देअरफॉर x3 इक्वल टू 0 प्लस मायनस म्हणजे -4/2. देअरफॉर x3 इज इक्वल टू -2. आणि इकडचा y3 इज इक्वल टू, y ची व्हॅल्यू आली आहे 2 प्लस y2 म्हणजे -8 डिवायडेड बाय 2. देअरफॉर
y3 equal to 2 minus 8 upon 2, y3 equal to minus 6 upon 2. Therefore, y3 is equal to minus 3. y3 equal to minus 3. Therefore, the coordinates of Q are, therefore, coordinates of Q are -2 and -3. पीचे अशाच पद्धतीने लिहायला पाहिजे आपण. ओके, नाउ सी द नेक्स्ट एक्झाम्पल. एक सेगमेंट आपल्याला दिला आहे ए अँड बी. एचे कॉर्डिनेट्स आहेत -14 अँड -10, बीचे आहेत 6 अँड -2, आणि असे पॉईंट्स आहेत की जे याचे 4 इक्वल पार्ट करतात. इथे समजा हा पॉईंट आपण घेतला पी नावाचा आणि त्याचे कॉर्डिनेट्स आपण मानले एक्स आणि वाय. इथे x1 y1 x2 y2 4 इक्वल पार्ट. अगोदर 2 इक्वल करू. P इज द मिड पॉइंट. लेट P xy इज मिड पॉइंट ऑफ सेगमेंट AB. P हा ABचा मिड पॉइंट मानला तर बाय युजिंग मिड पॉइंट फॉर्म्युला काय मिड पॉइंट फॉर्म्युला x इक्वल टू x1 प्लस x2 अपॉन 2 and y is equal to y1 plus y2 upon 2. Therefore, x equal to -14 plus 6 upon 2. Therefore, x equal to -8 upon 2, x equal to -4, comma. y equal to y1 आहे -10 plus -2 divided by 2. Therefore, y equal to -10 minus 2 upon. Therefore, y equal to -12 upon 2. Therefore, y equal to -6. Therefore, coordinates of P are coordinates of point P are x आला आपल्याकडे -4 आणि -6 एका पॉईंटचे आपल्याला मिळाले. ओके, नाउ सी द रिमेनिंग पार्ट. आता बघा परत हे 2 सारखे भाग आहेत. मग Q इज द मिड पॉइंट ऑफ, Q चे कॉर्डिनेट्स मानले x3 y3, मिड पॉइंट ऑफ सेगमेंट AP. परत मिड पॉइंट फॉर्म्युला चेंज झाला. x3 ची व्हॅल्यू काढताना x1 प्लस x डिवायडेड बाय 2, y3 ची व्हॅल्यू काढताना y1 प्लस y डिवायडेड बाय 2 हे चेंज करून घ्यायचं. देअरफॉर x3 इज इक्वल टू x1 आहे आपल्याकडे -14 आणि x आला आहे आपल्याकडे -4 डिवायडेड बाय 2. देअरफॉर x3 इक्वल टू -14 -4 डिवायडेड बाय 2. इकडे y3 इक्वल टू y1 आहे -10 प्लस -6 डिवायडेड बाय 2. y3 इक्वल टू -10 -6 डिवायडेड बाय 2. सिम्प्लिफाई करा. x3 इज इक्वल टू -18 बाय 2 and y3 is equal to -16 by 2. Therefore, x3 equal to -9 and y3 is equal to -8. Therefore, the coordinates of point Q are -9 and -8. Okay, now see the remaining part. Let R is the midpoint of PB. त्याचे coordinates मानले x4 y4. Midpoint formula कसा चेंज झाला बघा. x4 equal to x plus x2 upon 2 and y4 equal to y plus y2 upon 2. व्हॅल्यू फक्त पुट अप केला. सिम्प्लिफाय करा. x4 is equal to 2 upon 2. Therefore, x4 is equal to 1. y4 ची कंडिशन y4 equal to -6 -2 upon 2
y4 equal to -8/2 and y4 is equal to -4. Therefore, the coordinates of point R are 1 and -4. याबद्दल आपण सॉल्व करू शकतो. ओके, नाउ सी द नेक्स्ट एक्झाम्पल. व्हेरी इम्पॉर्टंट एक्झाम्पल आहे. थोडंसं चेंज केलं आहे. काय बदल होतो? एकदम सोपं आहे, पण सिस्टमॅटिक जर गेलात तर सगळ्यात सोपं उदाहरण हे आहे. आपल्याला सेगमेंट ए बी दिला आहे, बरोबर आहे, आणि त्याचे हे पॉईंट पी क्यू आर आणि यस 5 इक्वल पार्ट करतात. 5 इक्वल पार्टमध्ये त्याला डिवाइड करतात. मग आता एक गोष्ट लक्षात घ्या, ए पी इक्वल टू पी क्यू असणार आहे, पी क्यू इक्वल टू क्यू आर असणार आहे, आर एस असणार आहे, एस बी असणार आहे. ओके, मग जर समजा आपण पी पॉईंट काढला, मग इथून इथपर्यंत 1 पार्ट झाला. इथं 1 2 3 4 म्हणजे इथपर्यंत किती झाला? 4. म्हणजे काय? पॉइंट पी डिवाइड्स सेगमेंट ए बी इन द रेशो काय रेशो येईल त्याचा? 1:4. इथपर्यंत 1 आणि उरलेले 4 पार्ट म्हणजे 1:4. देअरफॉर m/n is equal to 1:4 by using section formula. By using section formula काय सांगणार आहे? याचे काय म्हणलं? x equal to mx2 plus nx1 divided by m plus n आणि y is equal to my2 plus ny1 divided by m plus n. फक्त व्हॅल्यू पुटअप करा. x माहीत नाही आहे. x इक्वल टू m ची व्हॅल्यू काय आपल्याकडे? 1. x2 काय तिकडे? x2 0 प्लस n आहे 4. x1 आहे 20 डिवाइडेड बाय 1 plus 4. इकडे y इक्वल टू m 1 y2 20 प्लस 4 इंटू ब्रॅकेट y1 10 डिवाइडेड बाय 1 plus 4. व्हॅल्यू पुटअप केल्या, सिम्प्लिफाय करायचं आहे फक्त. देअरफॉर इथे यांचं मल्टिप्लिकेशन 0 होईल. 0 plus 80/5. x इक्वल टू 0 plus 80/5. y इज इक्वल टू यांचं मल्टिप्लिकेशन 20 plus 40/5. 20 plus 40/5. x इक्वल टू 80/5. y इक्वल टू 60/5. x इक्वल टू 16. y इज इक्वल टू 12. 12×5. ओके, x आणि y मिळाले 16 and 20. देअरफॉर कोऑर्डिनेट्स ऑफ किंवा डायरेक्ट असं लिहिलं तरी चालेल, काय याच्यात लिहायची गरज नाही. p इंटू ब्रॅकेट x अँड y इज इक्वल टू 16 and 12. आता इथं बघा, जसं ए पी बरोबर पी क्यू आहे, म्हणजेच पी हा ए क्यूचा मिड पॉईंट झाला. डायरेक्ट मिड पॉईंट फॉर्म्युला वापरा. काय वापरणार आहे? x इक्वल टू x1 प्लस x3/2. y इक्वल टू y1 प्लस y3/2. व्हॅल्यू पुटअप करा ज्या माहिती आहेत त्या. हे क्रॉस मल्टिप्लिकेशन 32 इज इक्वल टू 20 प्लस x3. देअरफॉर हा 20 मायनस करा म्हणजे 12 इक्वल टू x3. इथे क्रॉस 24 इक्वल टू 10 प्लस y2. 10 मायनस करा 12 इज इक्वल टू y2. देअरफॉर तो पॉईंट आहे q इंटू ब्रॅकेट x3 y3 इज इक्वल टू 12 and 12. ओके, आता हे आपण क्यूचे मिड कोऑर्डिनेट्स काढले, तसे आरचे पण काढता येईल. मग काय कन्सिडर करायचं? क्यू इज द मिड पॉईंट ऑफ पी आर. परत फॉर्म्युला हाच. नंतर परत आर मिळाल्यानंतर आर इज द मिड पॉईंट ऑफ क्यू एस. एचचे मिळणार. परत इथे आता गरजच नाही,
4च काढायचे होते, तर या पद्धतीने आपण घेऊ शकतो. पुढचं काय, आर क्यू इज द मिड पॉईंट ऑफ पी आर वापरा, नंतर आर इज द मिड पॉईंट ऑफ क्यू एस. पुढच्या दोन्ही व्हॅल्यू तुम्हाला मिळतील. तुम्हाला जर माझं टीचिंग आवडलं असेल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन बेल प्रेस करा आणि लाईक आणि शेअर करा. ओके, थँक्यू.